Okay, now we will study the details about the adrenal gland. Okay, adrenal gland is also called suprarenal gland or triple F gland. F for fight and fright. ॲक्च्युली फाईट ॲड्रेनॅलिन रिलीज झाला तर तुम्ही फाईटसाठी रेडी होतात. हां, रणवीर. फ्लाईट, भागो. म्हणजे इथं अटॅकिंग मोडमध्ये, एकतर फ्लाईट मोडमध्ये म्हणजे रणछोड, इकडे रणवीर. हां, आणि नंतर मग फ्लाईट म्हणजे नो ॲक्टिव्हिटी. फाईट पण नाही, फ्लाईट पण नाही, झिरो, न्यूट्रल. म्हणजे काहीतरी समजा एखाद्या वेळेस रस्त्यावर व्हेकल एकदम तुमच्याजवळ येऊन गेलं, एखादी मोठी व्हेकल, आणि त्याने ब्रेक दाबला आणि तुम्ही पण एकदमच समजले, तर त्याने ब्रेक दाबला तर आपण वाचून जातो, है ना. अदरवाईज तो उडवून देतो. पण असं होतं कधीतरी रस्त्यावर तुम्ही असं होऊन जातात, है ना, एकदम सडन. मग ते फ्लाईटमध्ये गेले तुम्ही, म्हणजे आता तिथं नो चान्स. कारण माहिती आहे तुम्हाला की आता इकडनं तिकडे जाऊ शकत नाही, तिकडनं तिकडे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही स्टँड स्टील होऊन जातात. आता जे होईल ते फक्त बघा. म्हणजे या 3 ॲक्टिव्हिटी सर्वायवलसाठी असतात, बरोबर. त्याच्यातल्या पहिल्या 2 महत्त्वाच्या असतात, कारण ही अशी कंडिशन कमी येते, पण अशी पुन्हा पुन्हा येते. फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये आपण नेहमी जातो. ओके, चला मग तिला म्हणून ट्रिपल F ग्लँड पण म्हणतात. अजून पुढे आपण बघू पोरेस ग्लँड पण आहे, पण पहिल्यांदा आपण तिचं बाकी जनरल इन्फॉर्मेशन घेऊ. हिअर हां, सुप्रारिनल ग्लँड. इट इज अ प्युअरली एंडोक्राइन ग्लँड. म्हणजे प्युअरली एंडोक्राइनचा मिनिंग काय? इट प्रोड्युसेस ओनली हार्मोन्स अँड नॉट अदर फंक्शन्स. नाही तर काही कसं असं, जसं समजा पॅनक्रियाज हॉर्मोन पण तयार करते आणि पॅनकॅटिक ज्यूस एन्झाईम्स पण तयार करते. मग ती डुप्लेक्स ग्लँड झाली. पिच्युटरी, थायरॉईड, थायमस. पण थायमस पुढे अजून दुसरं काम पण करायला लागते, पण तरी ती हॉर्मोन तयार करते, म्हणून तिला प्युअरली एंडोक्राइन म्हणतात. पिनियल, पिच्युटरी, थायरॉईड, ॲड्रिनल, दे आर द प्युअरली एंडोक्राइन ग्लँड. म्हणजे त्यांचं मेन फंक्शन आणि शेवटचं पहिलं फंक्शन तेच आहे, हार्मोन तयार करणं. ओके, मग ॲड्रिनल ग्लँड ती ॲड्रिनॅलिन रिलीज करते, म्हणून ॲड्रिनल ग्लँड. सुप्रारिनल म्हणजे इट इज लोकेटेड अबोव द किडनी, दॅट इज वाय इट इज कॉल्ड सुप्रारिनल ग्लँड. मग ग्लँडचे डिटेल घ्यायचे आहेत आपल्याला. ॲड्रिनल ग्लँडचे इसही ओरिजिन ड्युअल आहे. ॲड्रिनल ग्लँड इट हॅज 2 पार्ट्स. अँड आउटर पार्ट कॉल्ड, त्याला काय म्हणतात, ॲड्रिनल कॉर्टेक्स. जसं किडनीचा आपण घेतला रिनल कॉर्टेक्स, ब्रेनचा सेरेब्रल कॉर्टेक्स, अँड an inner part is called adrenal medulla. Cortex indicates outer, medulla indicates middle, means inner part. हे 2 पार्ट आहेत तिचे. मग आता आपण इकडे थोडंसं तिचं डायग्राम काढू. हिअर देर इज अ किडनी. किडनीवर मोठी ग्लँड आहे. समवॉट कोनिकल अशी असते. म्हणजे हा आउटर पार्ट आहे. दिस इज द cortex, adrenal cortex, and inside there is a medulla.
adrenal cortex and adrenal medulla, and outer covering is called connective tissue capsule, which covers the adrenal gland from externally. A protective covering is called connective tissue capsule, and inside there is a outer cortex, inner medulla. Okay, the gland's location above the kidney. किडनी चाबोज कशा आहेत त्या पेअर्ड आहेत ना, अँड पेअर्ड ग्लँड्स ड्युअल ओरिजिनच्या आहेत. कोनिकल बरोबर, स्मॉल कोनिकल येलोइश ग्लँड्स, समवॉट ट्रँग्युलर. कोनिकल म्हणजे कसं, समवॉट ट्रँग्युलर. पेअर्ड आहेत कारण दोघं किडनीजवर, लेफ्ट किडनी राईट किडनीवर एक एक ग्लँड, आणि स्मॉल साईज आहेत म्हणजे किडनीपेक्षा आपण इथं मोठी दाखवली आहे, इथं म्हणजे एवढी नाही असेल, थोडी छोटी साईज आहे. किडनीज बऱ्याच मोठ्या आहेत, त्याच्या मानाने ते छोट्या आहेत. म्हणजे किडनीच्या निम्मी येईल साईज. किडनी किती 10 to 12 सेंटीमीटर लाँग, तर ह्या 4 ते 5 सेंटीमीटर लाँग असतात, म्हणजे हाफ साईज नियर अबाउट किडनीच्या. त्याच्यानंतर त्याचं ड्युएल ओरिजिन असतं. ओरिजिन इज ड्युएल. ड्युएल ओरिजिन कसं काय, कॉर्टेक्स. आता बाहेरचा पार्ट आहे, इथं उलटं लक्षात ठेवायचं. आउटर कॉर्टेक्स जो आहे ना, कॉर्टेक्स इज ॲड्रिनल कॉर्टेक्स इज एंडोडर्मल इन ओरिजिन, आणि मेडुला इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. सॉरी, कॉर्टेक्स इज मेसोडर्मल, एम्ब्रियॉनिक मेसोडर्म. मग हा एम्ब्रियॉनिकच असतो दोघेही. एम्ब्रियॉनिक मेसोडर्मल आणि एंडोडर्मल, सॉरी एक्टोडर्मल, एंडो नाही. थायरॉइड, पॅराथायरॉइड, एंडोडर्मल आहे. थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड्स आर एंडोडर्मल इन ओरिजिन. इथं पिच्युटरी एक्टोडर्मल आहे, हिचा मेडुला एक्टोडर्म आणि कॉर्टेक्स उलटं, म्हणजे जो आउटर पार्ट आहे तो मेसोडर्मल आहे आणि इनर पार्ट आहे तो एक्टोडर्मल आहे, उलटं आहे. एक्टोडर्मल इन ओरिजिन. ओके, म्हणजे ड्युएल ओरिजिन झाली. दोघं पार्ट वेगवेगळ्या ओरिजिनचे. त्याच्यानंतर मग बुकमध्ये नाही आहे, पण आता वेट वगैरे टाकून घेऊ आपण. वेट 4 to 6 ग्रॅम. अबाउटली म्हणजे वेट झालं. साईज 5 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर, म्हणजे लेंथ, विड्थ, थिकनेस. ओके, बाकी इथे येऊन गेलं आहे कलर, शेप, साईज. 3 सेंटीमीटर बाय 5 बाय 3 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर. चला मग आता त्याच्या डिटेल्सकडे जाऊ आपण.
ॲड्रिनल कॉर्टेक्स 3 हार्मोन रिलीज करतो आणि मेडुला 2, म्हणजे ग्लँड 5 हार्मोन रिलीज करतो, बरोबर. फ्रॉम ॲड्रिनल कॉर्टेक्स आता हा कॉर्टेक्स माहिती आहे तुम्हाला काय, एम्ब्रियॉनिक मेसोडर्मल ओरिजिन आणि मेडुला एम्ब्रियॉनिक एक्टोडर्मल ओरिजिन. ग्लुकोज नाव आहेत ना का कॉर्टिसॉन वगैरे, ॲड्रिनल कॉर्टेक्स, हां नाव तसंच आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड्स आणि अँड्रोजेन्स. हे सगळे कुठले आहेत, ऑल स्टिरॉइड. तिघं स्टिरॉइड आहेत, म्हणजे कॉर्टेक्सचे हार्मोन्स स्टिरॉइड हार्मोन. अँड फ्रॉम ॲड्रिनल मेडुला 2 हार्मोन्स, ॲड्रिनलिन अँड नॉर ॲड्रिनलिन. यालाच काय म्हणतात, ॲड्रिनलिन इज कॉल्ड इपिनेफ्रिन, इकडे नॉर इपिनेफ्रिन. आणि हे काय आहेत, बोथ कॅटेचोलामाइन्स ना. केमिकली दे आर कॅटेचोलामाइन्स. हे लक्षात ठेवायचं त्यांचं केमिकल नेचर. स्टिरॉइड इन नेचर. केमिकल नेचर स्टिरॉइड आणि कॅटेचोलामाइन. ते पहिल्या लेक्चरमध्ये आपण हॉर्मोनच्या हे घेतलं आहे. चला आता ग्लँडच्या हिस्टॉलॉजीकडे जाऊ. तुमच्या त्यात कॉर्टेक्स दिलेला आहे. ओके, चला मग आता ग्लँडचं जो कॉर्टेक्स आहे, आउटर कॉर्टेक्स, त्याचे डिटेल बघू आपण, कारण त्याचे 3 सबलेअर आहेत. 3 हार्मोन्स, ग्लुको कॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड अँड अँड्रोजेन्स. म्हणजे इतका याच्या नावातच स्टिरॉइड आहे. ग्लुकोज, हां, कॉर्टिको मीन्स कॉर्टेक्स, कॉइड म्हणजे स्टिरॉइड, कॉर्टेक्सचे स्टिरॉइड. जे स्टिरॉइड हार्मोन ऑफ कॉर्टेक्स कंट्रोल्स मेटाबॉलिझम ऑफ ग्लुकोज. एवढा एक सेंटेन्स अर्धा मार्क देऊन जाईल तुम्हाला. किंवा स्टिरॉइड ऑफ कॉर्टेक्स, कॉर्टिकॉइड म्हणजे स्टिरॉइड ऑफ कॉर्टेक्स मेंटेन्स मेटाबॉलिझम ऑफ मिनरल्स. मिनरल मेटाबॉलिझम, ग्लुकोज मेटाबॉलिझम, कंट्रोलिंग हार्मोन्स, रेग्युलेटिंग हार्मोन्स. आणि हा अँड्रो फॉर मेल, जेन म्हणजे एजंट, मेलनेस एजंट, मेल सेक्स हार्मोनसारखं काम करतो तो, टेस्टेस्टेरॉनसारखं. म्हणजे इवन फिमेल्समध्ये पण रिलीज होतो, मेल्समध्ये पण रिलीज होतो, पण मेल्समध्ये टेस्टेस्टेरॉन इन ॲडिशन आहे, फिमेलमध्ये टेस्टेस्टेरॉन नसतो, त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी लेवल कमी असते, त्याच्यामुळे तो एक्सप्रेस होत नाही ॲज कम्पेअर टू इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. हा थोडा जास्त झाला की फिमेल्समध्ये मेल कॅरेक्टर यायला लागतं, दिसायला लागतं. म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स आपल्यामध्ये बदल घडवू शकतो, कारण स्टिरॉइड हार्मोन कसे आहेत, पोटंट आहेत, स्ट्रॉंग असतात त्याच्यामुळे. ओके, मग आता आपल्याला हिस्टॉलॉजी म्हणजे सेक्शनल व्ह्यू ऑफ ॲड्रिनल ग्लँड इन्क्लुडिंग इट्स कॉर्टेक्स अँड मेडुला. चला मग आता हे
पुढे आपण बघणार आहोत, पण हे पहिल्यांदा असं लक्षात ठेवायचं. कॉर्टेक्सचे 3 हार्मोन्स स्टिरॉइड आहेत. मेडुलाचे 2 हार्मोन्स, ॲड्रिनलिन, ॲड्रिनलिनवरून ॲड्रिनल ग्लँड नाव आहे, कारण हा फेमस हार्मोन आहे ॲड्रिनलिन. जेव्हा जेव्हा तुम्हाला संताप येतो, तुम्ही अँगरमध्ये येतात किंवा एकदमच एक्साईट होतात, हेवी एक्झरसाईज करतात, तेव्हा तेव्हा ॲड्रिनलिन रिलीज होतो. म्हणजे व्हेन यू आर इन रिलॅक्स कंडिशन, स्लिपिंग कंडिशन ऑर रेस्टिंग कंडिशन, म्हणजे आता तुम्ही बसलेत, काही नाही, फक्त मी बोलतो, ऐकतायत, बघतायत वगैरे वगैरे, तर तुमच्यामध्ये ॲसिटिल कोलिन रिलीज होतं. तुम्ही उठले, चालायला लागले, रनिंग करायला लागले, फायटिंग करायला लागले, जंपिंग करायला लागले, डान्सिंग करायला लागले, व्हेन नॉट इन रेस्टिंग रिलॅक्सिंग, त्यावेळेस जर हे रेस्टिंग रिलॅक्सिंग सोडलं तर मग अदरवाईज ॲड्रिनलिन रिलीज होतो आणि तो तुम्हाला एबल बनवतो. म्हणजे इवन तुम्ही चालतायत तरी ॲड्रिनलिन थोडा थोडा रिलीज होतो, लिटल क्वांटिटीमध्ये. एकदम रनिंग करायला लागले तर थोडा जास्त रिलीज होईल, खूप जास्त धोक्यात येत, आणि मग रनिंग म्हणजे नॉर्मल रनिंग करायला लावली तुम्हाला तर तो कमी रिलीज होतो. पण समजा डेंजरमध्ये आहेत आणि मग रनिंग करतायत, मग तेव्हा तो जास्त रिलीज होईल. म्हणजे अकॉर्डिंग टू नीड तुमच्यावर त्याचा इम्पॅक्ट दिसणार आहे, रिझल्ट दिसणार ॲड्रिनलिन. म्हणजे म्हणूनच मग तो ॲड्रिनलिन रिलीज झाला तर तो मेजर हार्मोन आहे की जो तुम्हाला फाईट, फ्लाईट, फ्राईटपासून वाचवतो. बरोबर, म्हणजे हे करायला लावतो, म्हणजे डेंजरपासून वाचवतो, ओव्हरकम करायला मदत करतो, किंवा तुम्हाला त्या पद्धतीने ज्या वेळेस जशी सिच्युएशन आहे, एक तर फायटिंगमध्ये मोडमध्ये याल किंवा फ्लाईट मोडमध्ये जाल, जे चांगलं असेल ते प्रिफर करतात तुम्ही. प्रत्येक वेळेस डोकं लावणं चांगलं नसतं, फाईट करणं चांगलं नसतं, कधी कधी सोडून द्यायचं, हुशारी असते. ओके, ठीक आहे. आता याची हिस्टॉलॉजी बघायची, मी हे कट करतो आणि याला आपण एनलार्ज करू. चल, ओके. नाव अबाउट द ग्लँड. आता हे ॲज युजल घेऊ आपण. ग्लँड मोठी आहे, तिथंच दाखवतो मी. तिथं तुम्हाला फक्त असं उभं काढून दाखवलं आहे ना, आपण पूर्ण काढू. समजा ग्लँडचं स्ट्रक्चर, this one is the connective tissue capsule. It is outermost covering, connective tissue covering, and its function is protection. Protection to inner parts. Inner part ला protection द्यायचं. Connective tissue capsule. Just inner to connective tissue capsule there is a adrenal cortex. Adrenal cortex हे आपण असं घेतोय त्याला. Now cortex divided into 3 sublayers. Cortex चे 3 sublayers आहेत. This is the adrenal cortex. Cortex have outermost, आता तुमच्या बुकमध्ये पण दाखवलं आहे, thin layer of secretory cells,
this one, okay. First, zona glomerulosa. बरोबर. देन सेकंड, ब्लॅक कलरचा करू आपण त्याला, फॅसिक्युलेटाला. Cells have मोठा आहे. Big part of the cortex, that is reticulata. Zona reticulata, and then fasciculata, and then reticulata. And last, terminal. Zona reticulata. हा क्रम कसा लक्षात ठेवायचा? GFR कुठं गेला आहे? ग्लोमेरुलोसा, फॅसिक्युलेटा आणि रेटिक्युलेटा. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट किडनी एक्सक्रिशनमध्ये काय असतो? GFR. सर लॉंग फॉर्मच येत नाही, तुम्ही त्याच्या पुढचं विचारून टाकलं आणि आम्ही तर एकदम बद्दड आहोत. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट इन ml पर मिनट. आठवेल आता बघ, एका मिनटाला किती ml ग्लोमेरुलर फिल्ट्रेट तयार होतं, एका दिवसाला किती तयार होतं. झालं आहे तुमचं एका मिनटाला 125 ml पर मिनट. एका मिनटाला दोघं किडनीजमध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणजे ग्लोमेरुलरपासून फिल्ट्रेशन, रिनल फिल्ट्रेट किती तयार होतं? 125 ml पर मिनट. मग दिवसाला किती होईल ते? तासाला काढा, मग दिवसाला काढा. दिवसाला किती दाखवलं आहे बुकमध्ये? भरपूर येते. म्हणजे 1600 to 1800 लिटर्स पर डे फिल्ट्रेशन रेट. आणि याला मल्टिप्लाय करा इंटू 60. 1 मिनटाचा झाला, मग तासाला काढा इंटू अवरचा निघाला की मग इंटू 24. 24 तासात किती? तो 1000च्या वर जातो, 1500च्या वर असतो. म्हणजे दिवसाला तुम्ही
एवढं ग्लोमेरुलर फिल्ट्रेट तयार होतं, त्याच्यातलं 99% ॲब्सॉर्ब होऊन जातं आणि 1% नाही, हे ब्लड सप्लाय 180 लिटर आहे एका दिवसाला, 180 लिटर्स पर डे. पण ब्लड सप्लाय किती असतो? हा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे, तो ब्लड सप्लाय टू किडनीज किती? 600 to 1600 to 1800 लिटर पर डे काय ब्लड सप्लाय. आणि हे रिनल फिल्ट्रेट तयार होतं एवढं ml पर डे फॉर्म. फिल्ट्रेट तयार होतो GFR, त्याच्यावरून लक्षात येतं. ग्लोमेरुलेसा फॅसिक्युलेटा रेटिक्युलेटा. हां, तिथलंच बायोलॉजीला लक्षात ठेवायचं. चला झालं. चला, त्यानिमित्ताने रिव्हिजन होऊन गेली. तुमच्या ब्रेनवर पडलेली धूळ अशी ब्रश करून टाकल्यात, रिब्रशिंग. चला ओके. आणि मग नंतर आता मध्ये हे जे काही आहे मेडुलामध्ये जास्त करून ब्लड वेसल रिच असतं. हे पण सगळं ब्लड वेसल रिच आहे. तर ब्लड वेसल्स, नर्व्स याच्यात पण असतील ब्लड वेसल, पण ते दाखवलं नाही त्यांनी. ठीक आहे, प्रत्येक पोर्शनमध्ये ब्लड वेसल असतील. सॉरी, मेडुला आहे ना, पहिल्यांदा मेडुला नाव दाखवावं लागेल, मग हे ब्लड वेसल. and this one adrenal medulla contains cells. इथं पण secretory cells. ब्लड, नर्व्स वगैरे असतील. यांच्यात पण असतात नर्व्स वगैरे असणारच आहे. एवढं लक्षात ठेवा. मग तुम्हाला काय केलं, त्यांनी असा कट करून दिला आहे बघा, थोडा पोर्शन कट केला आहे. आउटर मोस्ट कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यानंतर मेडुला सब डिवायडेड इंटू 3 लेयर्स. हा पूर्ण कॉर्टेक्स डिवायडेड इंटू ॲड्रिनल कॉर्टेक्स हॅविंग 3 सब लेयर्स. झोना ग्लोमेरुलोसा आउटर मोस्ट स्मॉल, झोना फॅसिक्युलेटा मिडल बट लार्ज, आणि झोना रेटिक्युलेटा मॉडरेट. हा कमी आहे सगळ्या, हा त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे स्मॉल लेअर झोना ग्लोमेरुलोसा, मीडियम साईज रेटिक्युलेटा अँड ऑक्युपाईंग लार्ज एरिया फॅसिक्युलेटा असे आहेत. आणि मग यांच्यापासून हॉर्मोन जे रिलीज होतात. इथं मिनरलोकॉर्टिकॉइड, इकडे ग्लुकोकॉर्टिकॉइड, आणि इनरपासून अँड्रोजेन्स. हा कसा आहे, थिन, हा थिक, हा मॉडरेट लेयर. आउटर थिन, मिडल थिक, आणि इनर मॉडरेट, लेस थिक किंवा मॉडरेट म्हणे. चलो मग आता म्हणजे आपल्याला 1 बाय 1 मिनरलोकॉर्टिकॉइड, मग ग्लुकोकॉर्टिकॉइड, मग अँड्रोजेन्स यांचे डिटेल्स बघायचे आहेत. चालेल ओके. आता इथं तर नॉर्मली नाही काही आलं तर एवढं तर कळणारच आहे की मिनरल मेटाबॉलिझम कंट्रोलिंग स्टिरॉइड हार्मोन ऑफ कॉर्टेक्स, मिनिमम एवढं गरजेचं आहे. म्हणजे मिनरल मेटाबॉलिझम कसं कंट्रोल करेल, तर साहजिक आहे युरिनमधून तो
वॉटर साल्ट बॅलन्स मेंटेन करेल, कारण मिनरल साल्ट बॅलन्स, तुम्ही साल्ट जास्त घेतले असेल तर साल्ट निघतील, नसले घेतले तर मग ते ॲब्सॉर्ब होतील अँड दे रिसायकल्ड इन टू द ब्लड बॉडी. मग मिनरल मेटॅबॉलिझम कंट्रोल करणारा हार्मोन मिनरलोकॉर्टिकॉइड, आणि त्यांचं जनरल नाव अँड्रोजेन्स. हां, बरोबर आहे का? याचं काय आहे? अल्डोस्टेरॉन. हे आलं का लक्षात? लिहून दिलं आहे तुम्हाला. अल्डोस्टेरॉन हे कॉर्टिसोन आणि कॉर्टिसोल अँड्रोजन अल्डोस्टेरॉल नाही, स्टेरॉन. मिनरलोकॉर्टिकॉइड नोन ॲज अल्डोस्टेरॉन, बरोबर. रेग्युलेट वॉटर अँड साल्ट बॅलन्स, बरोबर. मग आता 1 बाय 1 बघू आपण. इकडे त्यांचं फंक्शन काय, तर तिकडे आपल्याला लिहिता येणार नाही. फंक्शन्स ऑफ मिनरलोकॉर्टिकॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड अँड अँड्रोजेन्स असं घ्यावं लागेल. किती वाजले टाईम? चालेल, ठीक. ओके, म्हणजे काय नाही, हे घेतलं म्हणजे आपल्याला संपवावं लागेल, मग ते काही होणार नाही, जास्त टाईम होऊन जाईल. आपण हे सगळं कट करून उद्या घेऊ. पाणी कुठून येतं? हे लीक होतं आहे का? ते लीक होतं आहे वाटतं.